शकतो आता जर का तुम्ही आतापर्यंतच्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह आता इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुद्धा जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं आगमन होत आहे। हमारे खास मेहमान इंडोनेशिया के राष्ट्रपति श्री प्रबोवो सुबियांतो के साथ श्री प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे राष्ट्रपती। कॅप्टन स्मिता पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। आपण शिस्तीबद्दल बोलत होतो। राष्ट्रपति भवन का भव्य हॉल है, वहां से माननीय राष्ट्रपति निश्चित जर का आपण आतापर्यंतच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड पाहिल्यात तर त्याच्यामध्ये हे लक्षात येईल, एकतर त्याची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ठरलेली असते। राष्ट्रीय युद्ध स्मारकावरती जवानांना श्रद्धांजली दिल्यानंतर त्याच्या प्रधानमंत्री कर्तव्यपथावर येतात। त्यानंतर जे कोणी चीफ गेस्ट असतात त्यांच्याबरोबर राष्ट्रपती असतात, त्यासुद्धा तिथे कर्तव्यपथावरती येतील। एक महत्त्वाची नोंद मला इथे करावी वाटते की यावर्षी इंडोनेशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते चीफ गेस्ट म्हणून आपण त्यांना बोलावलेलं आहे। जेव्हा प्रजासत्ताक दिन पहिली परेड जी सेलिब्रेट झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा इंडोनेशियाच्याच राष्ट्राध्यक्षांना आपण इन्व्हाइट केलं होतं चीफ गेस्ट म्हणून। सो ते पण एक महत्त्वाचा कोइन्सिडन्स म्हणता येईल। अगदी। आणि आता जेव्हा राष्ट्रपती आणि जे चीफ गेस्ट आहेत ते तिथे येतील त्यानंतर मग जो राष्ट्रध्वज आहे राष्ट्रध्वजात फ्लॅग अनफर्ल केला जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगान होईल आणि 21 गन सॅल्यूट्स जे असतात ते दिले जातील। आपण एअर मार्शल नितीन यांच्याकडे जाऊया। नितीनजी, एक महत्त्वाचा फरक असतो असं मी ऐकलेलं आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या राष्ट्रगीताची सुरुवात आता होतीये। And here, let's take a moment to honor the President's bodyguards, one of the most prestigious regiments of the Indian Armed Forces. This elite cavalry unit, steeped in history and tradition, stands as a symbol of honor. नितीनजींकडे आपण पुन्हा एकदा जाऊया। आत्ताची जी ही दृश्य आहेत जे राष्ट्रपतींचे बॉडीगार्ड असं म्हटलं जात आहे त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल का? मॅडम, हे राष्ट्रपतीचे जे बॉडीगार्ड्स आहेत ह्यांचं एक बेसिकली हे सगळे घोडसवारीचेच लोक आहेत आणि हे जे तुम्ही आता दृश्य बघताय जेणे करून घोडे एक कॅरेज पुल करतायत, ओढतायत ते कॅरेज, हे ब्रिटिश काळापासून हे आपण ह्याची साधारण परंपरा आहे। जेव्हा लॉर्ड माउंटबॅटन आपले लास्ट व्हाईसरॉय होते त्यांच्या अगोदरपासूनच ही परंपरा चालू झालेली आहे आणि आपण ही चालू ठेवतोय। यामध्ये ऐतिहासिक गोष्ट हीच आहे की अशी ही जी परंपरा आहे ही जरी आपण ब्रिटिशांकडून घेतली असली तरी ह्याचं महत्त्व तर कधी आपण विसरू शकत नाही की ही अशी जी परेड आहे ही जवळजवळ 76 वर्ष आपण करतोय। त्यामुळे आणि त्याला ते करण्यामागचा हेतू आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तो म्हणजे की जेव्हा आपण राष्ट्रपतीचे जे बॉडीगार्ड्स आहेत ते कॅव्हलरीचे जे हॉर्स रेजिमेंटची जी जवान आहेत हे जेव्हा त्यांना सल्यूट देतात आणि तेव्हा हा कॅरेज जेव्हा कर्तव्यपथावरनं राष्ट्रपती भवनावरनं व्हाया कर्तव्यपथ त्या डायसवरती ते पोचतात, ती एक कंप्लीट रिच्युअल आहे आणि त्या ज्या गतीमध्ये ते जातात आणि ज्या लयमध्ये ते जातात त्यामध्ये मला वाटतं की एक शान आहे असं मी म्हणू इच्छितो। जी आपण भारताची जी एक शान आहे ती आपण इथे दर्शवतोय, फक्त जे मुख्य अतिथी आहेत त्यांच्यासाठी नाही पण आपल्या प्रत्येक जनतेसाठी, आणि ही परंपरा चालूच ठेवली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। तर अतिशय महत्त्वाची अशी ही परंपरा। हे बॉडीगार्ड्स तुम्ही बघाल आता ज्या हां नितीनजी, ही जी परंपरा आता तुम्ही बघाल किती लयमध्ये ते घोडे
चालतायत आणि त्या घोड्यांचं तुम्ही जेव्हा दृश्य बघाल तेव्हा प्रत्येक घोडा किती वेल ट्रेन्ड आहे, त्याच्यावरती जो घोडसवार आहे तो किती व्यवस्थितपणे आणि एकाच लयमध्ये ते सगळे घेऊन जातात. हे करण्याची एक कला आहे मॅडम, आणि ही कला भारतीय सेनानी खूप मेहनत करून अवगत केलेली आहे आणि ही कला आपण जोपासली पाहिजे आणि ही पुढे चालू ठेवली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही जर इकडनं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय, पण अजून तुम्ही जवळून जर ते घोडे बघाल तर त्या घोड्यांचं ट्रेनिंग, त्या घोड्यांची ती जी निगराणी राखली जाते, त्यांना ज्या प्रकारे त्यांची काळजी घेतली जाते, ज्या प्रकारे त्यांचं ते वर्णन आहे, एकाच रंगाचे असतात आणि एकाच ठेवीची असतात, ते करणं एक खूप लांबलचक आणि एक मोठी एक जिम्मेदारी आणि सिस्टम आहे जी आर्मी खूप चांगल्या रीतीने करते आहे. आणि ही जी पद्धत आपण दाखवतोय पूर्ण देशाला नाही, पूर्ण जगाला, ही पद्धत मला वाटतं खूपच चांगली आहे, जेणेकरून भारताची एक, ज्याला मी परत तो शब्द वापरतो, शान खूप जास्त दाखवली जाते. कारण तुम्ही बघाल की ही जी परंपरा आहे ही कुठेच आपल्याला साधारण दिसून येत नाही कुठल्याच जगामध्ये, आणि आपल्याकडे ती आहे आणि आपण ती चालू ठेवली पाहिजे. आणि चालू ठेवण्याकरता मी तुम्हाला सांगतो, तुमच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाला सांगतो की हे करणं खूप अवघड काम आहे आणि हे तुम्ही जितकं आपल्याला सोपं दिसतं तेवढं ते सोपं नाही आहे. त्याच्यासाठी खूप मेहनत लागते, खूप ट्रेनिंग लागते. घोड्यांची जी पलटण आहे त्याची काळजी घेणं, त्यांची ती ब्रीडिंग करणं, त्यांची ट्रेनिंग करणं, एक मोठी ही एक शिकवण आहे जी आर्मी करते आहे. आणि अशी ही जी आपण आत्ता घोडसवारी बघितली, ती दरवेळेस जेव्हा राष्ट्रपतीचे जे बॉडीगार्ड्स आहेत जेव्हा त्याची बदली होत असते तेव्हा हे परेड राष्ट्रपती भवनामध्येच्या अंगणामध्ये आणि पटांगणामध्ये केली जाते. आणि ते आपण कोणीही, म्हणजे सामान्य नागरिक जाऊन बघू शकतो. तर कधी कोणाला अशी एक वेळ मिळाली आणि त्यावेळेस ते तिथे असले, तर जेव्हा हे टर्नओव्हर होतं राष्ट्रपती गार्ड्सचं, तर ही परेड जाऊन आपण बघितली पाहिजे. तेव्हा आपल्याला खूप जवळून ती बघायला मिळते आणि तेव्हा आपल्याला कळून येतं की किती त्याच्या पाठीमागे मेहनत आणि ट्रेनिंग दिलं जाते. खरं आहे. आता आपण कॅप्टन स्मिता यांच्याकडे जाऊया. कॅप्टन स्मिता, ही खास अवसर है आज गणतंत्र के 75 एक महत्त्वाचा मुद्दा मला आजच्या या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगावा वाटतो. तो म्हणजे जनतेची भागीदारी हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन यावर्षी जवळजवळ 10,000 अशा लोकांना बोलावण्यात आलेलं आहे, जे वेगवेगळ्या गावांमधले सरपंच, म्हणजे चांगली कामगिरी केलेली जी गावं आहेत त्या गावांमधले सरपंच, इवन आशा वर्कर्स किंवा वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या लोकांनी ग्राउंडवरती काम केलेलं आहे, फील्ड वर्क केलेलं आहे, अशा सगळ्या प्रकारच्या लोकांना यावर्षी विशेष इन्व्हिटेशन देण्यात आलेलं आहे. सो एक इन्क्लुझिव्हनेस किंवा सगळ्यांची भागीदारी हा मुद्दा त्याच्यातून इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो माझ्या दृष्टीनं ते फार महत्त्वाचं वाटतं मला, कारण की ही जी परेड असते ती अर्थात संरक्षण क्षेत्राच्या जो काही आपली स्ट्रेंथ आहे ती दाखवणं हा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा त्याचा भाग असतोच. त्याचबरोबर भारताचे जे काही सांस्कृतिक महत्त्वाची